चंदा तुझे हो हो एको एको माकडा चंदा तुझे हो मिशीवाली चंदा. दारू प्यायलास ना? काय कारण आहे तुला दारू प्यायला आज? नाम्या अरे दोस्ता ऐक माझं दार नको दारू पिऊस लागा. दारू पिऊन पण एक दिवस लिव्हर फुटत तुझा लिव्हर. मग फुटू दे लिव्हर फुटू दे. तुला माझं दुःख नाही करणार यार पाहिजे. तुला बायको आहे आय हाय मला कोण आहे कोण बी नाही. मी कोण आहे रे मग? कोण आहे मी? तू कोण आहे? सांगू कोण आहे लगा? एवढा जीवलग दोस्त मी तुझा, जीवाला जीव देणारा दोस्त मी तुझा, आणि माझ्या तोंडावर म्हणतोस मला कोण आहे? तू आहे का नाही? तुला जेव्हा गावा गरज पडत का नाही मला नुसता ओ दे. दाताळा असं एका बुकीत भेताळाचा कटच लावून टाकेन माग. अरे म्हटले गरज पडेल का नाही तुला तो मला ओ दे. नाही तुझ्या हाक्याला उभा राहिलो का नाही तर ह्यो बजा मिस काढून टाकला. मग काढून टाक. तू कशा मीच काय काय झालंय काय पण मिस काढायला होतोस ते काय झालं म्हणजे? अरे रवीना बहिणीचा फोन आला ना तर असं पळत सुटशील. दाताळा तुला आधीच सांगून ठेवतोय बायकोचा आयुष्य काढू नकोस. तू तरी काढू नकोस लागा. लई डोक्याला त्रास दिलाय बायकोनं माझ्या. नुसते कट 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 लावली माघार. सारखं म्हणते डॉक्टरांच्या हॉटेलात घेऊन गेला नाही, कोर्टात घेऊन गेला नाही, गावात मिरवणूक झाली तिकडे घेऊन गेला नाही, तुम्हाला बायको नको. काय सांगू तुला नाम्या. अरे लागा बायको कशी पाहिजे? कशी पाहिजे बायको? प्रेमानं असं दोन गोड शब्द बोलणारी पाहिजे. आपण असं तालमीतनं किती विधा होऊन आलो का नाही तर तिच्या चेहऱ्याकडे बघितलं का नाही फ्रेश वाटलं पाहिजे. फ्रेश मला बी फ्रेश वाटतं चंद्राला बघून. काय? चंद्रामध्ये ना मला माझी बायको दिसते. हुकेल अरे काय बोलायला लागलाय तर कुणी ऐकलं बिकलं म्हणजे डोक्याचा काय भाग दिला झालाय का तुझा? हा तुला का मला एक गोष्ट कळत नाही गावात कुठली बी बाई दिसली की लगेच तिच्यात तुला तुझी बायको कशी काय दिसते? बाई दिसल्यावर बायको नाही दिसत. चंद्रा दिसल्यावर बायको दिसत. चंद्रा लय चांगली लय चांगली लगा. अख्खं गाव हस का मामाची बायको पळून गेली म्हणून. पण चंद्रा नाही हस. चंद्रा लय चांगली आहे लागा. लय चांगली आहे. ती माझ्याशी चांगलं बोलली लगा. मंजू नंतर की नाही चंद्रालाच माझं दुःख कळलं म्हणून माझ्या मी तिला विचारणार आहे माझ्याशी लग्न करशील का? आता मॅच माझं स्थळ कसं घेऊन राहू ना प्रॉब्लेम आहे. मगाशी तू काय म्हणणार? काय आठव काय बोललो? तू म्हणा तुझ्यासाठी काय बी करीन. म्हणजे आहेस की मग आता तू डॉक्टरला सांग ना काय चंदासोबत शेटिंग लावायला. दाताळा काय पण काय बोलायला लागलायस. एका भुकीत आहे का नाही दाट डायरेक्ट घसात घालवीन. मग बाहेर पण काढ.
ठेवतो काढून ठेवतो. पण हे असले काम सांगू नकोस मला. लगा त्या डॉक्टरांना एवढं लागलं, एवढ्या सगळ्या कष्टात ते बाहेर आलं, आता कुठं जरा आराम त्यांना मिळालाय आणि त्यांना हे काम सांगू वैर नाही ना म्या. एक गोष्ट लक्षात ठेव, डॉक्टरांना आता कसला बी त्रास झाला नाही पाहिजे म्हणजे झालाच नाही पाहिजे ना. म्हणजे लग्न करशील तू आणि त्रास डॉक्टरांना असं कशाला रे? मला स्वतःला असं वाटतं की तू त्या चंदाबरोबर लगीन नको करायला. बघ्या, तू माझ्या चंदाबद्दल बोलायचं नाही, माझ्या बायको बद्दल बोलायचं नाही. अयो बायको? वय बायको म्हणजे तुला आहे ना माणसांची पळक नाही आहे तुला. म्हणून तुला नाही कळते चंदा कशी आहे, चांगली आहे की नाही ती. काय रे? मला नको तुझी मदत. तू थांब अरे असं कसं नाही, म्हणजे तुला हेल्प करायला मी हुरळून नाही का चाललो? असाच आहेस तू, असा सारड्यासारखा रंग बदलला का? तूच मागाशी काय बोला मागाशी काय बोलला? म्या जर तुला नाही मदत केली तर मिशी काढून टाकीन. आता मिशी काय ह्या कामासाठी? ह्याच कामासाठी आणि नको काय मला तुझी मदत. हा बस, म्या गो आणि गो. काय झालं का बोलणं तुमचं? हो. अहो मग काय म्हणाली ती म्हणाली माझं सगळं चुकलंय, मी डिंपलच्या पायावर माझं नाक घासून तिची माफी मागणार आहे. एवढंच नाही, स्वतःच्या 3-4 कानाखाली मारून घेणार आहे आणि आपल्या लग्नात सगळ्यात पहिल्यांदा अक्षता तीच टाकणार आहे. असं म्हणाली ती? हो. नाही, ती असं बोलणं शक्यच नाही. कळतं नाही मग कशाला विचारतेस? ती काय ऐकणाऱ्यातली बाई नाहीये. मग सरळ सांगा ना, तिनं तुमचं ऐकलंच नाही म्हणून. डिंपल तिला एखादी गोष्ट करू नको सांगितली तर मुद्दाम ती गोष्ट कर. ती दुसऱ्या बायका, याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे. मग काय करायचं आपण? नेहमी तिचं ऐकतच बसायचं? अहो अशानं आपलं लगीन होणार नाही, तुम्हाला वाड्यातनं बाहेर पडता येणार नाही आणि तिच्यामुळे पोलीस मागं लागतील ना, ते वेगळंच. मला इथेच टेन्शन. आता काय करायचं? डॉक्टर मी काहीतरी विचारते तुम्हाला. अहो सांगा की. सध्या तरी मला याच्यावर एकच मार्ग दिसतो. कुठला? एक गोळी, कायमचा. म्हणजे तुम्ही तिचा पण विषय संपवणार वय? पारुष दोडक्या जा की अंघोळ करतास. काय करू रोज आंघोळ करायची असती? ये पकड. अगं आता मुडदा गाडला, आता माझा पाय गेला की ग. अरे मंगल बाबू, माझा पाय मोडला, हे टोण्यानं मुडद्यानं मला पाडलं. अगं आजी काय झालं? अगं त्या टोण्यानं मुडद्यानं मला पाडलं बघ. पाय माझा मुरगा लय दुखतोय का ग? लय दुखतंय अगं. काय हो? अगं आई काय झालं तुला? टोण्याने धक्का मारला. अगं धक्का कसला लागला? बळणी पाडला असणार आहे तिला. अगं आहे तुला सांगते, तुला मारून ना हा वाडा समजा हडप करायचा प्लॅन आहे ह्यांचा. तुला मी आता बी सांगते, विचार कर आणि हा समदा वाडा माझ्या नावावर कर. तू आलीस का वाड्यावर? तुला तर नुसता वाडा पाहिजे. मी पडले, मला लागले, त्याचं काय नाही, आणि हिला नुसता वाडा पाहिजे. डिंपे जा डॉक्टरांना बोलून आण जा. त्या कंपाऊंडरला बोलवू नकोस. माझा जीव गेला तरी चालेल, पण मी त्याचं औषध घेणार नाही. अगं आजी, मग तुझा पाय कसं काय बरं होणार? आजी मी मालिश करून देते तुम्हाला. 2 मिनिटात तुमचा पाय कसा राहतो बघा. चंदा तू आत्यांवर ध्यान दे, मी स्वयंपाकघरात जाते. अगं भाजी शिजायला ठेवली ना, ध्यान नाही दिलं तर करपून जाईल. हा
बघितलंस काय बघ तुझी लाडकी सून परवा तुम्हाला चहावरून बोललीस घे आता तिला भाजीचं पडलंय तुला एवढं लागलं त्याचं काय बी पडलं नाही अगं आहे फक्त मलाच काळजी वाटते तुझी हो तर तू मोठी काळजीची पडलीस का नाही अगं माझा एवढा पाय दुखतोय तर साधं उचलायला आली नाही तुला नुसतं वाड्याचं पडलंय आणि म्हणे काळजी करतीया बोल आता तुला काय बोलायचं ना ते समजा एकदाच बोलून घे आता तुझी लेख पडले ना मी समजा मला ऐकूनच घ्यायला लागल पण आहे खरंच ग तुझ्यासाठी लय जीव तुटतो ना म्हणून मी इथं थांबत्या पण कसलं काय तुला त्याचं काय कौतिकच नाहीये ए पोरे नाही ए चंदा धर जरा धरू लाग माझ्या आईला उचल अगं अगं आजी उठा उठ अगं आयो सावकाश सावकाश अगं आयो अगं 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 चला सावकाश सावकाश हा बस 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 आजी मी मॉलिशचं तेल घेऊन येते हा बरं वाटेल तुला बघा कुणाची कोण पण तिलाच ग माझी माया आहे नाही तर ही वाड्यातली नुसती माझ्या जीवावर उठल्यात त्यांना घातलं नेऊन डाबऱ्यात त्यांना त्यांच्या पालखीचा निघाला धूर अगं आयो 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 डॉक्टर काय ठरलं त्या चंदाचं काय करायचं काय ठरलं म्हणजे तिला काही करणं म्हणजे काय तुला खायचं का वाटलं का ग आधीच कोर्टातून कसा बसा सुटलोय मी म्हणजे तुम्ही इतक्यात तिचं काहीच करणार नाही तर काय करायचं तूच सांग हे मला काय विचारताय ह्याच्या आधी कधी मला विचारलं का तुम्हीच करा ना जी काय करायचंय ती टिंपक तुला जर काही एवढीच घाई झाली ना तूच कर तुला काय करायचंय चा वय मग खरं सांगायचं ना तुमच्यात हिंमत नाही तुम्ही तिला काहीच करू शकत नाही घाबरताय ना तुम्ही आणि काय हो तिच्यात घाबरण्यासारखं काय आहे डिंपल तू मला किती उकसवायचा प्रयत्न केला ना तरी मी तुला सांगणार नाही नका सांग पण एक ना एक दिवस मला नक्कीच कळ आणि असं बी जे अख्ख्या गावाला माहित नाही पोलिसांना माहित नाही अशा तुमच्या सगळ्या गोष्टी मला माहित आहे त्यामुळे ही गोष्ट कळायला ना मला जास्त वेळ लागणार नाही माझ्याकडे रागत बघून काय उपयोग नाही त्या चंदाचा डाव कधी संपवायचा ना तेवढा बघा पण तुमच्याकडे बघून वाटत नाही तुम्हाला हे जमल म्हणून मला जमणार नाही अशी एकही गोष्ट नाहीये डिंपल आणि हे सुद्धा मी जसं ठरवलंय तसंच होणार अंडा रे अंडा अंडा रे अंडा अंडा रे अंडा रे अंडा रे अंडा अंडा बदीर बेवड्या उतरली का रातची कोणाची माझी मी कवा प्यालो फाईट झाली का नाही दातच पाडीन दाताळा फटीच्या झालंय काय काय लागलाय अरे तमाशा केलाय काल रात्री गावात सगळा जीवाला ताप दिलाय नुसता मला सदान कदा चंदा 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 करत असतो ए बाजा चंदा बद्दल काय बोलायचं ना चांगली आहे लागत हीच बोलत असतो सतत सतत हीच बोलत होता दर सेकंदाला चना चांगली बाय चना चांगली बाय चना चांगली बाय हीच बोलत होतास मी असं बोलत होतो अजून काय बोलत होतो लगा बोलत होता मला लगा बायको नाही मला एकटं एकटं वाटतंय कसं होतंय मला चंदात माझी बायको दिसते तिच्यात बायको सगळं गुण आहे डॉक्टरांना सांग माझा चंदाचं लगीन लावून दे मी असं बोलत होतो उगाच बंकच न करू माझ्या तू माकडा आठवत नाही तर कशाला पितोस रे एवढी दारू कशाला पितोयस लगा डोक्याला नुसता ताप दिला होता जिकडे तिकडे चंदा दिसत होती तुला नुसता चंदा 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 लगा तुझ्यामुळे मला बी चंदा दिसायला लागले आणि मला बी दिसायला लागली चंदा नामदेवराव मला तेलाची बाटली पाहिजे होती अयो तू खरंच आलीस वय म्हणजे म्हणजे तू कशाला आलीस मला फोन केला असता तर मी आलो असतो ना आता एका तेलाच्या बाटलीसाठी तुला वाड्यावर बोलू मग काय तुझ्यासाठी मी कुठे बी यायला तयार म्हणजे गिरायकासाठी मी कुठे बी जायला तयार आहे ना म्हणजे गिरायकाचं समाधान ते माझं समाधान तुला वासाचं तेल देऊ का तुझे मुलायम केस आहेत ना मजबूत होतील आणि केस अजून वाढतील नाही 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 ना म्या सर सकाळ सगळ्या बाटल्या का नाही दुकानातल्या तेलाच्या देऊन टाक त्याला देऊन टाक काय न ग
एक मॉलिशच्या तेलाची बाटली दे, त्या म्हातारीचा पाय मुरगळलाय. काय सरू आजीचं पाय मुरगळलाय? मग मला लगेच बघायला पाहिजे. चल चल चल. एवढं काय नाही झालं, तू तेल दे, एक मालिश केली की बरी होईल म्हातारी. म्हणजे म्या नको येऊ तेल. हा दे. आणि हा हे हे किती झालं? तुझ्याकडनं पैसे घेईल का मी? हा म्हणजे अगं तू सरू म्हातारीच्या पायाला लावायला घेऊन चालली ना तेल. मग सरू आजी जशी तुझी आजी तशी माझी आजी, तिच्याकडून पैसे घेतला तर पाप लागेल मला. खरं नको देऊ ना पैसा? नका देऊ. नामदेवराव, तुम्ही लय चांगला आहे सा. हा? येते मी. ये ना. चालली काय? माकडा अरे हा डॉक्टर उधार देत नाहीत म्हणून त्यांच्या नावानं सदा कदा बोंबलं असतो दात ताळा, आणि हेला बरं फुकट दे दुसरं सगळं. हा आणि मला सांग, सर्व म्हातारी तुझी कधी आजी झाली? कधी आजी झाली सांग की. अरे नाम्या माझं ऐक जा. अरे नको नादी लागू ह्याच्या. अरे ना आता कवाचाच लागलाय, आता तो नाही सुटायचा. चंदा पड पड थोपडावर पड आणि फटीची जाता आहे का नाही तोडून घे. तुला सांगितल्यावर कळत नाही, नाही नाही ते धंदे करतो नुसतं. तुझ्या दुकानावर जाऊन आलो, नव्हतीच तिथं. पळून तर नाही ना गेलीस? नाही हो शेठ, अहो तुमच्याच कामासाठी बाहेर आली आहे. परत यायला जरा टाइम लागेल. तुझी मुदत आता संपली. 8 दिवसात याचा सकट सगळे पैसे परत नाही केलं ना, दारूच्या गोत्यावर जप्ती आलीच म्हणून समज. अय शेठ, लय बोलला. गुत्त्यावर वाकडी नजर टाकायची नाही, आधीच सांगते. तुमचं पैसे तुम्हाला मिळतील. चंदाची जुबान आहे. चंदा कुणाची उधारी बाकी ठेवत नाही आणि कुणाला दिलेली उधारी सोडत बी नाही. आलं का ध्यानात? हाय, तुझ्यावर विश्वास आहे म्हणूनच एवढे दिवस थांबलोय. मग तो विश्वास तुटणार नाही. तुमचं तुम्हाला पैसे मिळतील. ठेवा फोन. देवी सिंग, चला खिसा मोकळा करा. चंदा माझे माझे पैसे, ते पैसे. हात सोड. चंदा माझे पैसे. हात सोड. तू इथून जा ना मुंबईला, मी तुला तिकडे पाठवतो पैसे. हात सोड म्हणलंय ना. तू जरा हळू बोल ना. इथे कोणीतरी येईल क्लिनिक मध्ये. गावात खूप इज्जत आहे मला. मग हे तुला कळायला पाहिजे. परत मला हात लावायचं नाही. 2 दिवसात 2 लाख रुपये पाहिजेत मला. काय? माझ्याकडे नाहीयेत एवढे पैसे. तुझ्याकडे आहेत का नाहीत हे नाही विचारलं मी तुला. तुला सांगते मी, 2 दिवसात मला 2 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि ती कसं उभं करायचं हे तुझं तू बघायचं. हॉटेल आहे ना तुझं, ठीक मग ते काय? 2 लाख काय 20 लाख रुपये बी येतील. विकण्यासाठी नाही बांधलेलं ते, मी खूप कष्ट करून बांधले. कष्ट करून. आणि तू मला 2 दिवसात 2 लाख रुपये पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि जर का ते मिळालं नाही तर चंदा काय करू शकते हे तुला चांगलंच माहिती. बघायची का झलक? ऐका, ऐकते का कोण? हा डॉक्टर नाही, देवी सिंग आहे. देवी सिंग. चंदा, चंदा, ह्यानं माझ्याकडनं चंदा. पैसे घेतले. शांत. सॉरी. आता मजा करतेस तू. शांत हो ना जरा.
केवढा घाबरलस ना तू. चांगलंच भ्या पाहिजे तुला. माझा पैसा कधी देणार? देतो. लवकर द्यायचं. तू खरंच मर्डर केले ना?